नमस्कार. इतिहासाच्या पाऊलखुणाच्या माध्यमातून आज आपण देवगिरीच्या किल्ल्याची माहिती पाहणार आहोत. इकडे घ्या. आपण बघताय या इथे देवगिरीच्या किल्ल्याची प्रतिकृती बनविण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा किल्ला महाराष्ट्रामध्ये आहे आणि आजचं जे आपण संभाजीनगर म्हणतो म्हणजे औरंगाबाद जवळ हा किल्ला आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे, अशी ही दुहेरी तटबंदी होती, म्हणजे दोन तटबंदीचा हा किल्ला होता. आणि हा किल्ला असा होता की हा कधी जिंकू शकत नव्हता, कारण आपण बघाल ह्या दोन तटबंदी आणि किल्ल्याचा जो हा सगळा भाग तुम्ही पाहाल तर हा अशा पद्धतीने बनवलेला होता की शत्रू कुठूनही वर चढून जाऊ शकत नव्हता. आणि जर गेलाच शत्रू तर की जिला भूलभुलैया असं म्हणतात, आणि या भूलभुलैयातून तो शत्रू इथून डायरेक्ट या ठिकाणी खाली एक अशी दरी होती आणि ह्या दरीमध्ये देवगिरीचा जो राजा होता रामदेवराय याने याच्यामध्ये सुसरी आणि मगरी सोडलेल्या होत्या. त्यामुळे त्याचं असं मत होतं की हा किल्ला कोणीच जिंकू शकत नाही. पण रामदेवरायाचं आणि महाराष्ट्राचं दुर्दैव की 93च्या सुमारास दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं. रामदेवरायाने निकराचा लढा दिला. किल्ल्यावरती तो सुरक्षित होता, परंतु किल्ल्यावर जे काही अन्नधान्य होतं त्या अन्नधान्यांच्या पोत्यांमध्ये अन्नधान्य न ठेवता मिठाच्या गोण्या भरून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे रामदेवरायाचं अवसान गळालं आणि त्याने अल्लाउद्दीन पुढे शरणागती पत्करली. पण ही गोष्ट जेव्हा त्याचा मुलगा शंकरदेव ह्याला कळली तेव्हा त्याने अल्लाउद्दीनशी लढा दिला, परंतु त्याचा पराभव झाला. आणि त्याचा परिणाम असा झाला, अल्लाउद्दीन खिलजीचे मांडलिकत्व भली मोठी खंडणी देऊन देवगिरीच्या या रामदेवरायाने स्वीकारले. ही घटना सन 1293-94च्या सुमारास घडली.